एक महत्त्वाची बातमी पुण्याहून आहे। पुण्यातल्या शंकर महाराज मठामध्ये राडा झालेला आहे। भाजपच्या 2 गटामध्ये राडा झालेला आहे। राडा झाल्याचा दावा भाजपनं मात्र फेटाळलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यामधून। पुण्यातल्या शंकर महाराज मठामध्ये राडा झालेला आहे। भाजपच्या 2 गटात राडा झालेला आहे, मात्र राडा झाल्याचा दावा भाजपनं फेटाळलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, काय नेमकी परिस्थिती आहे? पुण्यामध्ये सातारा रस्त्यावरती धनकवडीमध्ये शंकर महाराज यांचा मठ आहे। खूप प्रसिद्ध आणि मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात आणि या मठामध्येच ही भांडणं किंवा मारामारी झाल्याची माहिती मिळते आहे। भाजप कार्यकर्त्यांमध्ये ही भांडणं झाल्याची माहिती मिळते, मात्र त्याबाबत स्पष्टता येऊ शकलेली नाहीये। मात्र मठामध्ये ही भांडणं किंवा मारामारी झाल्याने वाद झाल्यानंतर भक्तांमध्ये नाराजी आणि मठ प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचं भक्तांचं म्हणणं आहे। अशा पद्धतीनं राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मठामध्ये येऊन त्यांचे हेवेदावे काढू नयेत किंवा भांडणं करू नयेत अशी भावना भक्तांनी व्यक्त केलेली आहे। मात्र एकूणच पुण्यातलं एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे आणि त्या ठिकाणी मारामारीचा भांडणांचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय पुण्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आपापसात भिडलेले आहेत, मात्र भाजपनं हा दावा फेटाळलाय।